नमस्कार मंडळी, मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. तर कसं झालं, मला जायचं होतं आज खेडला. मग नाश्त्यासाठी बनवायचे होते पोहेचं मटेरियल काढलं आणि पोहे बनवून घेतले. त्यानंतर ना चहाची आणि बाकीची दुधाची भांडी घेतली घासून. मग गेले मी माझं आवरायला. हे माझं आवरून झाल्यानंतर ना मी आज ना मला न्यायचं हे म्हटलं, मला माझ्या पप्पांना ठरवू द्या, कारण का खूप ऊन असतं दरवेळेस. दोन पोरं नेणं पॉसिबल नाही होते. त्याच्यानंतर न घेतलं माझ्या शोनूचं आवरायला. तिचं घेतलं आवरून. त्याच्यानंतर पाण्याची बॉटल भरायला गेले, तर बॉटल ह्यांना माझ्या पप्पांनी नेली होती काल वरच्या घरी. तिथपर्यंत गेले, पाहिलं पहिल्यांदा तो कुलूप होतं. परत खाली आले, चावी घेऊन गेल्याने कुलूप खोललं आणि बाटली घेऊन आले. हे आमच्या गाया बघतात. आता त्यांना मी आले असं वाटलं त्यांना की खायला घेऊन आली काय. कुलूप खोलून मग बाटलीसमोरच होती, बाटली घेतली आणि खाली आली. जरा थंडा वाजतो म्हणून बाजा आणून टाकली झोपायला. आवरून आम्ही चाललो खेडला. ही माझी नाटाला सकाळ लवकर निघालो होतो, म्हणजे जरा ऊन कमी होतं म्हणून जरा तिला मी बांधलं तरी ते सण होत नव्हतं, तिला मी ओढत होती. हा आमचा रस्ता आहे, हिरवा रस्ता छोटा आहे आमचा. आता वाड्या वस्त्यांमधला रस्ता आहे, सिमेंटचा रस्ता आहे, पण छोटा रस्ता आहे. तर चाललं आहे लवकर जाऊन उन्हाच्या आधी यावा. ही माझी बबीला पण फिरायला आवडतं. कशी बघते बघा. तर जवळपास आम्ही हायवेला लागलो, खेडमध्ये आलो. होलेवाडीमधला DJ बायपासचा ऑलमोस्ट इथून पुढं खेड सिटी चालू होते. खेडला बरं लवकर निघालो तरी ऊन नाही होतच. एका ठिकाणचं काम होतं ना, आम्ही गेलो होतो दवाखान्यात, कारण का 2 दिवस झाला आधी आली होती. तर ब्लड टेस्टिंगला दिलं होतं, तर मला बरं वाटत नव्हतं म्हणून ब्लडचे रिपोर्ट घेतले आणि त्यानंतर डॉक्टरांना दाखवायला झाले. पण मग नाटा काय तिच्या पप्पांकडे आहे ना, किरकिर करत होती. मग म्हटलं त्या तिला घेऊन गेले डॉक्टरांकडं. मग तिला जरा पण बरं वाटतं आहे. तिला कधी नाही राहत ती कोणाकडं. मग रिपोर्ट दाखवून प्रिस्क्रिप्शन घेतलं आणि म्हटलं आता नाटाला जरा राहीनच म्हणून इकडं तिकडं थोडं हिंडवलं. जोपर्यंत नंबर येत नाही तोपर्यंत म्हणजे झालं. आता परत म्हटलं जा घरी निघालो. मेडिसिन घेऊन आणि थोडंसं बाकीचं भाजीपाला घेतला आणि घरी निघालो. पेट्रोल पंपावर आले, माझ्या पप्पाने पेट्रोल भरले गाडीत. त्याच्यानंतर निघालो आता आम्ही घरी. कामावर बऱ्यापैकी ऊन झालंच होतं. उन्हात लवकर निघालो तरी लवकरच होते. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल रखरखतं ऊन आहे. हे आमच्या रस्त्याला लागलं. हा कॅनले बीबी धरणाचं पाणी, चासकामान धरणाचं पाणी येतं. याला पाणी फुल काठोकाठ पाठ भरलेलं आहे. आम्ही क्वचितच ह्यावरच्या रस्त्याने येतो. आज म्हटलं आले, मोस्ट ऑफ खालच्या रस्त्याने जातो तिथनं, पण येताना आता आलो. बऱ्याच मध्ये ह्या रस्त्याचं काम चालू होतं म्हणल्या रस्त्याने येणं जाणं बंद होतं. त्याच्यामुळे आता सवय मोडली आहे. पाठ ह्याच्यामुळेच आम्हाला जरा पाण्याची कमतरता नाही जाणवते. असं आहे पाटबंधारे का त्या रस्त्याचं काम झालेलं आहे. आता ह्या रस्ता आमच्या रस्त्याकडं वळतो. तो समोर सरळ रस्ता दिसतो आहे ना, तिकडनं जातो नेहमी. आम्ही सकाळी तिकडनंच गेलो होतो, पण येताना राऊंड मारून वरतून आलो होतो. आमच्या घराकडे जाताना जायचा रस्ता आहे. हे बघा, हिरवी झाडी. रस्ता थोडा अरुंदच आहे. 2 मोठ्या गाड्या आल्या तर एका वेळेस जात नाहीत, कारण का मग ते एका गाडीवाल्याला उभं राहायला लागतं आणि मग जातात. आता भूक लागली होती, घरी आलेला आहे. पहिल्यांदा भात घातला, भाकरी करून घेतला. आता पटकन काय कालवण करावं म्हणून म्हटलं बेसन करावं. पिठलं त्याचं मटेरियल काढलं आणि पटपट कारण का माझ्या पप्पांना जायचं होतं परत कामाला. मग घेतलं पिठलं करून.
म्हणजे ते म्हटलं पटकन आवर म्हणजे जेवून जा तुम्ही काम. तुम्ही कसं करताय पिठलं नक्की सांगा. छान ताट भरलं. माझ्या पप्पांना नेऊन गेलं, त्यांचं जेवण बिवण झालं आणि मग ते त्यांचं ऑफिसला जायला उरकायला लागलं. तितक्यात आला आईस्क्रीमवाला, त्यांनी घेतली आईस्क्रीम. तेव्हा नटा पण झोपली होती माझी. आईस्क्रीम खाता म्हटलं पोरं झोपल्यात तर कामं उरकून घेऊ द्या. नबा पण झोपला होता. आता भांड्याचा पसारा पडला आहे, तो घेतला उरकून. बाहेर सगळी खेळणी पडली होती, ती उरकून घेतली, झाडून झोडून घेतलं पटपट म्हटलं पोरं झोपायच्या आधी. आणि फरशी पुसायला घेतली, त्यात मा उठलाच. मग म्हटलं आता उठला येते केव्हाच, फरशी खूप खराब झाली होती, म्हटलं पुसून घेतल्याशिवाय नंतर काय ना काय मुलगी फिरती ना इथं तिथं. आता फिरायला लागली आहे त्याच्यामुळं फरशी पुसायलाच लागते. फरशी पुसायला घेतली, मी फरशी पुसते, ही नटा पाळण्यातून मला बघते. काही ती रडत नव्हती म्हटल्यानंतर ना मला म्हटलं थांब जरा तिच्यापाशी म्हणजे माझं उरकन. ती रडायला लागली तर म्हटलं आता तिला जर हात लावला तर तिला घेईल. आणि माझ्या पप्पाने मला पण आईस्क्रीम घेऊन ठेवली होती, ती फ्रीजरमध्ये ठेवली होती. त्याला म्हटलं पप्पाने आईस्क्रीम घेतली खा. त्याने सुरुवात केली, पण तो म्हटलं मग शोनूला पण देतो थोडीशी, आणि शोनूला पण तेवढंच पाहिजे. दादा कधी आईस्क्रीम देतो, दादा मला देतो. आणि तिला आईस्क्रीमची सवय ह्यानेच लावली, बाकी काही नाही. असे सर्दी होईल याचं काही नाही, हे देतो सोनूला देतो. तिला पण असं वाटतं मग का उठली दादा खातो, मला माझी खाते त्याच्याकडनं घेऊन. नेहमी त्याने आईस्क्रीम घेतली, कधी वाट बघून असते दादा कधी मला आईस्क्रीम देतो. पटकन सगळी घरातली फरशी पुसून घेतली आणि मग बाहेरची फरशी पुसायला घेतली. पण पोरं काही राहीनाच, पोरं त्याचा आरडाओरडा होताच. मग म्हटलं अर्धी फरशी वटेची पुसून घेतली, कोरडी केली आणि त्यांना तिथे खेळणी मांडून दिली आणि मग बाकीची राहिलेली फरशी पुसायला घेतली. पोरं असल्यानंतर प्रत्येक कामाला जरा उशीरच होतं. हे पाईप पुसायचं पोतं खूप खराब झालं होतं, मला त्याच्याकडे बघत होतं. ते घेतलं आणि दुसरं टाकलं मग तिथं, कारण का बारे चालू होतं. म्हटलं तर याला पहिल्यांदा धुवायला पाहिजे, बरेच दिवस झाले त्याला धुतलं नव्हतं. हा आमचा निसर्गरम्य परिसर खाली आमच्या घराच्या खालच्या साईडचं आहे, हाती उरकाचं आहे. इथं लिंबाचं झाड आहे, त्याच्या खाली आहे बार, हे आहे नानाचं यांचं बारं. आमच्या बारापेक्षा नानाचं यांचं बारं चालू झालं. मला जरा बरं वाटतं, कारण का इथं धुवायला आणि यांचं बारं बऱ्याच वेळ चालू असं. यांचं क्षेत्र बरंच आहे भरायला ना, आणि आमचं कसं 2 ठिकाणी बारं आहे, तसं यांचं नाही आहे. एकाच ठिकाणी बाऱ्यावरच सगळे पाणी शेतीला चालतं. त्याच्यामुळे त्यांचं बारं चालू झाल्यावर जरा मला मज्जाच, कारण माझी बहुतेक पाण्यातली कामं पटपट होतात. हे जरा भिजत घातलं, मॉप जरा धुवून घेतला. ह्या मॉपला वरून आठवलं मी त्या दिवशी गेली होती खडकाव, आणि फरशी पुसायचा मॉप राहिला आहे खडकावच. म्हटलं आता एवढं सगळं काम उरकलं का जाईल आणायला. हे घेतलं, चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. आणि एवढ्या रखरखत्या उन्हात एवढ्या थंड पाण्यात जरा बरं वाटतं. आणि जरा उशीर झाला होता म्हटल्यानंतर तिथं सावली आली होती, एवढं ऊन काही लागत नव्हतं डोक्याला. म्हटल्यानंतर काही वाटलं नाही. म्हटलं आता पाणी चालूच आहे, ते घेऊ आता स्वच्छ करून. आणि वाहत्या पाण्यात जरा ते फरशी पुसायचं पण छान निघतं, आणि हे खराब झालेले कपडे पण छान. मग आठवलं आज एकादशी, साबुदाणे भिजत घालायचे. आली घरात, पटकन हात धुवून मग घेतले साबुदाणे, कारण का साबुदाणे एकदा राहिले भिजवायचे की ते लक्षात नाही राहते. बाकी कारण का उपवास काही रोज नसतोच. मग घेतले साबुदाणे भिजून. ही सकाळी ओली कपडे धुतली होती तेवढीच, आणि ती मला धुवायची होती टब्भर कपडे. मग पोरांपाशी बसायला बोलवलं, रेश्वत तुला तिला दिलं, त्यांना छोटूला खायला घालायला तिच्याकडे प्लेट दिली. म्हणतात खायला घाल छोटे दाणे. तोपर्यंत मी आले एवढी कपडे धुवून, कारण का आज कपडे नसते धुतली तर आहे ना उद्या हे आमच्या आजी सासूंचं वैशाख आहे, त्याचं जरा स्वयंपाक करायला लागेल. म्हटल्यानंतर कपडे एवढी धुतली कपडे आज, तर जरा उद्या कमी पडतील, म्हणजे जरा काम उद्या जास्तीच होणार आहे ना. म्हटलं आता चला एवढी कपडे धुवून घेऊ द्या, पाणी चालू आहे तर. मग गेली आता ती कपडे घेऊन बाहेर, कारण का टब्बर कपडे टाचून टब्बर कपडे आहेत. त्याच्यातनं नटाची पाळण्यातली पण कपडे आहेत गोधड्या बिधड्या. म्हटलं देऊन टाकू उद्या, कारण परत उद्या टाईम नाही भेटायचा. हे जरा
डब्बा पण खराब झाला होता. म्हटलं तो डब्बा पण दिला त्याच्यात सोडून, म्हटलं जरा तो धुवून निघा. हे पोतं खराब झालं होतं खूप. त्याला ब्रशने पहिलं चांगलं घासून घेतलं, जरा आपटलं. पण नंतर म्हटलं तिथं काही जमणार नाही, तळीच नाही खाली जातेची तळी कपडे धुवायला. मग पाट्यावर काही कपडे रोज मी काही धुत नाही, पण ते पाटा तिथं उभं केलं ना पोरांना पायावर पडत म्हणून ते तिथं सपाट करून घ्यायला ते तळीवरच कपडे धुते. ते तळी तिथं मांडली आणि पोतं चांगलं आपटून धुपटून मग भिजवून काढलं आणि ते आणलं होतं तिथं शिकाकाईचं झाड होतं वरती, त्याचं कोण होतं तिथं ठेवलं निथळायला. मग जेव्हा वाळेल तेव्हा वाळेल, ते काही तिथून पडणार नाही. त्याच्यानंतर मग वारे चालू होतं. म्हटलं का चालू तिथं काय पण खराब झालं पण आम्ही बाकीचे कपडे परत भिजवून चांगलं जरा तिथे खराब झालं होतं. पटपट घेतले ते कपडे धुवून घेतली, पिळून ठेवले. म्हणजे त्यानंतर म्हटलं पायपासाठी तर मी काय ठेवलं, कपात कपडे भरून ठेवले. मग म्हटलं की चला घेतलं तो टप पुसली आणि टाकला वाळायला, कपडे घातली वाळायला. त्याच्यानंतर मग अशी मी म्हटलं होतं मॉप राहिला होता माझा खडकाव, त्या दिवशी पाठपाव धुवायला आले होते. मग म्हटलं चला आले, व तो धुतलेला मॉप होता पण आता 2 दिवस म्हटलं तिथं पडला आहे कपड्याच्या याच्यात माती, तो पडला. तो तिथून उचलला आणि चांगला आता बऱ्यापैकी खूप खराब झाला होता. मग त्याचा पाण्याखाली ठेवला आणि चांगला धुवून म्हटलं आता घरी घेऊन जाईल. बऱ्यापैकी खराब पाणी झालं होतं, त्याचं माती घुसली होती त्याच्यात. बराच वेळ गेला मला तिथं धुवायला. पण माझा नमा काय नामाचे ना, मला असं वाटतं की मामा जाईन तिथं मी जाऊ, पण इथं सगळं शेवळ आहे. पण ते पाय घसरायची भीती वाटते म्हणून त्याला काही वरती जाऊन दिलं नाही. आणि वरती मग आधी दाखवलं होतं ना, त्या कॅनॉल जातो आहे वरतून, त्याचं पाणी झिरपते खाली त्याच्यातून. मग ते खडक येतं तिथून पाझरून पाणी येते. मग तिथं कपडे धुवायला चांगले, घासरा पण तिथं खूप छान बसतो. आता नामा चालला होता पुढं, पण म्हटलं मी आता झाले होतं काम, मी चालले पुढं. आता पटपट म्हटलं आता, कारण का बाकीच्यांना जायचं होतं वावरात. आता हे मनीषा त्यांचं आंब्याचं झाड यायला खूप छान, पायऱ्या खूप छान लागतात. एवढा भरगच्च पायऱ्या लागलेल्या आहेत. मी त्या दिवशी नेली होती त्यांना विचारून तोडून. हे आमच्या भगत वस्तीचा बोर्ड, भगत वस्ती शिवरुद्र प्रदेश शांडेरवडी आपले सहर्ष स्वागत करत आहे. आता हे पोरांनी काय केलं होतं, स्केच पेन असतात ना, स्केच पेनने सगळी खेळणी रंगवली होती. मुलीने तो खेळणी घेतली तर स्केच पेनचा रंग लागायचे हाताला, तोंडात पण जायचे. मुलीला काय, ह्या मुलाला माझ्या नामाला पण लागत होते, पण जरा तिला काही कळत नव्हतं ना. म्हटलं घेतला टप, टपात टाकली सगळी खेळणी. म्हटलं नमा सगळी खेळणी आपण धुवून टाक, म्हणजे ती शाई जाईल निघून. मग सगळी खेळणी एक करून चोळून धुवून ठेवली निथळायला. आणि हा याला वाटलं आता आपण मी पण खराब झालो, हा बसला नळाखाली. याला फक्त भिजायचं कारण लागतं. हे दिवसातला हा 3रा ड्रेस आहे बदलायचा. त्याचं आवरलं आणि तो बसला माचोळीवर जाऊन दाण्याच्या कट्ट्या. हिला वाटतं दादा चढलाय, म्हटल्यानंतर ना मला पण जाऊ द्या, हे पण दादाच्या मागे. एवढी आई पण कसरत तर कसली वरती बघती. आता तिला तर काही चढता येणार नाही, अजून चालता येईना. पटकन इकडं कपड्यांच्या घड्या घातल्या सकाळच्या धुतलेल्या. आणि मग ह्यांचं चाललं इकडं. आणि बाबांनी थोडीशी सांडवली बाजरी. मग आता ती गोळा केली. आणि त्यानंतर ना मग माझ्या नटाचं पण आवरलं, ती पण खराब झाली होती, तिचे पण कपडे चेंज केले. आणि बघा कशी म्हणती व्हिडिओत बघून करणार. तिला पण लय आनंद होता, मग काय करते बघायला. आणि पाणी भरून ठेवलं, गार पाणी पिण्यासाठी अंडा. आणि कानच सापडायची होती दार लावायला विळायला. ते सापडण्यासाठी तर सोफा ओढल्यावर तेवढा कचरा होता, मग तो घेतला साफ करून. तो साफ करून घरात जाते तर ही बाबाची खेळणी आली परत ओट्यावर. आणि हे आंबवण्यात टाकायला भाकरी काढल्यात. म्हटलं तर ही आता भांडी घ्यावं लावून, त्याशिवाय काही स्वयंपाक नाही. मग ह्या मी भांडी लावते आणि हा किचनवर गाडी खेळतो. वरती गेली बघ मामा, माझी गाडी वरती गेली. त्याच्यानंतर न केली दिवाबत्ती, देवबाप्पा. सोनूने मी केला देवबाप्पा. छान देवबाप्पा झाला. म्हटलं आता देवाचं चूल पेटवली बाहेर, आतमध्ये ठेवला चहा, चुलीवर टाकला भात. आणि वाटण काढायला गेले तर खेकडीत उडालं ते काम वाढलं साफ करायचं. त्याच्यानंतर ना एकादशी होती म्हटल्यानंतर शेंगदाण्याचं बेसन टाकलं. म्हटलं पातळ तेवढंच कालवलं हे सगळ्यांना.
शेंगदाण्याचं बेसन टाकलं आणि त्यानंतर टाकली ही भाजी, सुकी भाजी केली लफतफीत आम्हाला. आणि ती शिजते बरं आहे बाई बाहेरच, कारण का घरात खूप गरम होतं. तेवढ्यात लाईटही गेली आणि लाईट बराच वेळ गेली. म्हटलं लाईटीची वाट बघून उपयोग नाही, टॉर्च लावला आणि भाकरी करून घेतल्या. खिचडी पण केली आणि जेवायला बसले. ही काळी भांडी मी बाहेर घासते, कारण का किचन काळा होतो, सगळा बेसिंग काळा होतो, म्हणून मी चुलीवरची सगळी भांडी बाहेर घासली आणि नंतर ही बिना काळी भांडी घरात होती ती पण घासून घेतली आणि किचन चकचकीत क्लीन करून ठेवला. हे झालं माझं आता भांड्याचं काम झालं. आणि नंतर नातेवाईंना आठवलं बाहेर खिडकीला आहे गांधी माशीचा पोळा, ते म्हणलं जाऊ. म्हटलं चला. त्यांनी केलं सगळं सामान, एका इराळा केलं छोटा, हे डिझेलचं कॅन्ड त्याच्यात बुडवलं, कारण का ती गांधी माशी एकदा आमच्या नारळाच्या झाडाला लय मोठं वेगळं पोळं होतं. त्याचा फोटो मी कधीतरी टाकीन आता ह्या मोबाईलमध्ये. आता लय वेगळं पोळं होतं, काढलेलं आहे त्याचा व्हिडिओ, मी कधीतरी एक पोस्ट करेल त्याची. आणि त्याच्यानंतर मग हे रात्रीचा आवाज बघा आणि आम्ही गेलो घरामागं. ते मग ते बघितलं कुठे एक्झॅक्टली, तर तिथं आहे ते खिडकी पण उघडता येत नव्हती घरात. थांबवायला आधी पुढे एकदा बघू द्या. इकडं नाही, आणि इकडं नाही, पेटवलं. इकडचं गेलं. इथं काहीतरी आहे माती गडबडीत, कारण का त्या अशा पटकन येतात अंगावर. पोळा झालाय. व्हिडिओ काढणार होते पण क्लिक नाही झाला तो तिथं. मग ह्यांना ते विरळाने जाळून टाकल्या. आता त्याच्यानंतर म्हटलं चला उद्या सकाळी पाहूया. असली तर काठी जरा ह्या गाडी तीच चांगली झाली. उद्या ना माझ्या पप्पांना उशीर होणार होता म्हणून त्यांचा डबा ठेवला होता भरून. आता ते उशीर येणारे म्हटलं चला जातो, थोडंसं काम बाकी तेवढं करावा, मग पुढची प्रोसेस ते येईपर्यंत तेवढं काम उरकून घेतलं. आले आणि ते जेवले. माझा आजचा हा दिवस असा गेला ना, माझे पप्पा फार उशीर 12 वाजून गेले होते येणार त्यांना यायला, तोपर्यंत हे माझं काम झालं होतं. असा होता आजचा माझा हा दिवस. कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. 12:30 वाजले तरी काम चालूच होतं माझं. आणि त्याच्यानंतर बाहेर आले, कुत्र का बघतंय म्हणून बघायला. आमचा हा डीबी करतोय राखण. बाय.